मेळघाटातील जंगलात बहुमूल्य तेंदूपत्ता संकलनाचे कार्य पेसा कायदा अंतर्गत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निहाय दिलेल्या गोणी परवानापेक्षा जास्त गोणीची उचल संबंधित कंत्राटदार कंपनीद्वारे केली गेल्या असल्याचे संशय व्यक्त करण्यात आले आहे. आता सदर गोणींची मोजणी होणार असल्याची माहिती मिळताच संबंधित कंत्राटदार कंपनीमध्ये खळबळ माजली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात पेसा कायदा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर तेंदूपत्ता संकलनाचे कार्य युद्धस्तरावर केले गेले असून ग्रामपंचायतच्या संबंधित प्रशासनाचे तेंदूपत्ता संकलनाकडे दुर्लक्ष असल्यामुळे कंत्राटदार कंपनीद्वारे परवानापेक्षा जास्त गोणीची उचल करण्यात असल्याची माहिती काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याबाबत पत्रव्यवहार धारणी पंचायत समितीपासून तर जिल्हा परिषद अमरावती पर्यंत करण्यात आले होते, ज्याची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी घेतली असून लवकरच संकलित केलेल्या तेंदूपत्त्यांची मोजणी करून परवानापेक्षा जास्त पत्ता उचल करण्यात आला असल्यास कंत्राटदार कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कंत्राटदार कंपनीद्वारे धारणीच्या एका गोदामातून ट्रकमध्ये तेंदूपत्ता गोण्यांची भरती करणे सुरू आहे व गंभीर बाब अशी की कोणत्या ट्रकमध्ये किती गोण्या भरल्या जात आहे याचा काहीच अंदाज नाही. तसेच भरलेल्या ट्रकमध्ये किती गोण्या भरल्या गेली आहे याबाबत तपासणी करणे गरजेचे आहे. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रकमध्ये भरलेल्या तेंदूपत्ता गोण्यांची मोजणी कशी करणार हे भविष्यात पाहण्यायोग्य बाब ठरली आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.